डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। आणि दिसते का टेबलवरची घाण त्यांचा प्रोटीन साहेबांच्या जन्माने
जय भीम जय शिवराय. आज 14 फेब्रुवारी 2026. सर्वांना माहिती आहे की आजचा दिवस आपले जे पुलवामामध्ये शहीद झाले होते त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांना वंदन करतो. त्याचबरोबर आज मातृपितृ दिवस आहे. मातृपितृ दिवस हा म्हणजेच या दिवशी आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो आणि अशा दिवशी या तिघांचा वाढदिवस आलेला आहे. हा एक संयोगच आहे आणि अनिल मराठे साहेब यांच्या आणि संजय पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने मी अनिल मराठे साहेबांबद्दल थोडस बोलू शकतो की आज त्यांचा 17वा वाढदिवस आहे. 17वा वाढदिवस कसा काय तर 14 फेब्रुवारी 1959 रोजी ते त्यांचा जन्मदिवस आहे. पण माझं गणित चुकीचं आहे, पण मी तरी पण म्हणतो की आज त्यांचा 17वा वाढदिवस आहे. तर याच्यासाठी की त्यांच्या 71 वर्ष जे त्यांचं आयुष्य आहे त्यातले त्यांनी 55 वर्ष फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी कार्य केलेलं आहे. त्यामुळे स्वतःसाठी ते फक्त 17 वर्ष राहिलेत. मूळचे धुळ्याचे जळगावचे असलेले अनिल मराठे साहेब त्यांची कर्मभूमी जरी धुळ्याची असली, जन्मभूमी धुळ्याची असली तरी त्यांची संपूर्ण कर्मभूमी ही उल्हासनगर आहे. आणि वाढदिवसासाठी बऱ्याच त्यांना भेटी मिळाल्यात. अनिल मराठे साहेबांना फक्त उल्हासनगरच नाही तर आजूबाजूचा अंबरनाथ, बदलापूर, कल्याण येथील सर्व शिवसैनिक, शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि बाकी सगळे नेते त्यांना चांगले ओळखतात. आज वाढदिवसाच्या त्यांना सर्वांनी चांगल्या शुभेच्छा दिल्या, पुष्पगुच्छ दिला, मनोकामना व्यक्त केल्या. पण मी अजून एक खास भेट या सर्व शिवसैनिक, सगळे नगरसेवक, त्यांचे पदाधिकारी आणि त्यांच्या नेत्यांना एक विनंती करतो की आज वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना त्यांच्या 55 वर्षाच्या निष्ठावंत जे कार्य केलेलं आहे त्याची भेट म्हणून त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेत घ्यावं आणि परत एक आपला त्यांचा चांगला समारंभ आपला लवकरच साजरा व्हावा हीच मनोकामना व्यक्त करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे आई वडील आणि आदिशक्ती आदिमाता तुळजाभवानी यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तसेच सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, त्यांचे मित्र, सहकारी, नातेवाईक या सर्वांच्या वतीने मी या सर्वांना उदंड, आनंदी, यशस्वी, कीर्तिमान आयुष्य राहावं आणि त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा, अपेक्षा, कामना, ध्येय असतील त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्याचबरोबर जनतेच्या पण त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत त्या पण त्यांनी पूर्ण कराव्यात हीच मनोकामना व्यक्त करतो आणि परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.